शुभम माने गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कोपारडे एक्सप्रेस पहिल्या षटकामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पाठीमागे शॉर्ट बॉलचा वापर. गती थोडीशी कमी होती या बॉलवरती. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र ती फेटायले डॉट बॉल येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांकडून आला. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, त्यामध्ये कोणताही फेरबदल नसणार आहे. ऑन फील्ड डिसिजनच ग्राह्य धरला जाईल. पहिला बॉल डॉट आलाय. थोडासा पाठीमागे बॅक ऑफ द लेंथ हिट करण्याचा प्रयत्न शुभम मानेचा पाहायला मिळालाय. पाठीमागे आपण पाहिलं तरी यष्टांच्या पाठी श्रेयस कदमला पाहतोय. बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. धावा किती मिळतात? 2 धावा घोषांकित क्षेत्र. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. खातं उघडलं जात आहे. बॅकफुटला जात असताना हा फटका केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. थोडासा पाठीमागे केला. ऑन दी टू स्ट्रोक येण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर हा घोषांकित क्षेत्र पाहायला मिळतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. बाउन्सर, दुसरा बाउन्सर वापरला, त्यामुळे आपण पाहिलं तर पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. पहिल्या बॉलवरती ती सूचना पंचांकडून मिळाली होती आणि त्यानंतर दुसरा बॉल देखील पाठीमागे केलाय, त्यामुळे नो बॉलचा इशारा. नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावेने धावसंख्येला श्री गणेशा. येणारा बॉल फ्री हिटचा आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळालाय. बाहेरच्या दिशेने स्विंग होताना पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर थोडासा बाहेर गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजाचे कमकुवत दुवे ओळखून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस फटका फसलाय. चिप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल आदळतोय. 1 धाव धावफलकावरती ऍड होते. या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. 4 या आकड्यावरती धावफलक. वेगात टाकलाय. भन्नाट वेग पाहायला मिळालाय. कोपारडे एक्सप्रेसची ही एक्सप्रेस डिलिव्हरी. मैदानाच्या आतपर्यंत डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावली जाते. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. हा बॉल अगदी वेगाने विकेट किपरला देखील बीट करत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. 5 धावेने धावफलक मात्र, एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावल्या. 5 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अवधूत पाटील स्ट्रायकर एन वरती. यावेळेस ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. फुटवरची कमतरता पाहायला मिळते. बॉलच्या पिच पर्यंत जाणं देखील गरजेचं आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलच्या पिच पर्यंत जाणं देखील तितकंच गरजेचं आहे. या बॉलवरती पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. पाय हल्ले नव्हते, त्यामुळे डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. रोहित खरात बॉलला चेस करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र हा चौकार रोखू शकणार नाहीये. चौकाराने धावसंख्या पुढे सरसावतीये. पहिला षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती बिनबाद लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये ध्रुव शर्माला आपण पाहतोय. गिरगाव एक्सप्रेस दुसऱ्या षटकामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज एमजे चषकामध्ये देखील चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच खेळाडू आता दुसऱ्या षटकामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. आझाद मैदानावरती देखील खूप चांगला खेळ या खेळाडूचा वारंवार पाहायला मिळालाय. आता दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला ध्रुव शर्मावरती. पहिलं षटक चांगलं हाताळलं शुभम मानेने. आता दुसऱ्या षटकामध्ये ध्रुव शर्मा. पहिला बॉल पाठीमागे आपटण्याचा प्रयत्न, थोडासा बॅक ऑफ द लेंथ करण्याचा प्रयत्न. डेट बॉलचा इशारा इथे येतोय.
धावफलक आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती थोडासा जास्तीचा वेग जास्तीचा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि त्यामध्ये कुठेतरी चूक झाली. मात्र डेड बॉलचा इशारा, खेपट्टीचा बॉल बाहेर पिच झाला तर डेड बॉल दिला जाईल. यावेळेस ऑन साइडला हुक केला, फटका केला सरळ बॅटने, बॉलला जज केलं जातंय. श्रेयस कदम एफर्ट चांगले पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. खूप चांगले एफर्ट तिथे पाहायला मिळाले. पाठीमागे धावत असताना झेल पकडणं तितकं सोपं नसतं, मात्र ते काम जवळपास श्रेयस कदमने केलं होतं. अखेर हा झेल धरणीला दान झाला. खूप चांगला बॉल ट्रॅकिंग ओमकार पाटील सर यांचं देखील पाहायला मिळालंय. धावफलक मात्र आता वाधारत आहे. 11 धावा धावफलकावरती. वेगात टाकला, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. दिशा देखील चांगली होती, त्यामुळेच हा डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे येतोय. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. 11 धावा धावफलकावरती 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे पंचांचा येतोय. फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज, विकेट कीपर नितीन माटुंगे झेलच्या खाली एक सोप्पा झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिला फलंदाज संदीप मकवानाचा खेळ संपतोय. ऍक्शन रिप्ले. यावेळेस देखील बॅक ऑफ द लेन सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचा शेप गमावला आणि त्यामुळे फटका फसला. नितीन माटुंगेचा सोप्पा झेल पाहायला मिळतो. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत, ज्या खेळाडूने एमजे चषकाची स्पर्धा गाजवली आणि खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील दहाडताना पाहायला मिळाला, बावड्याचा युवा सितारा प्रतीक पाटील दाखवत असताना पाहायला मिळतोय. 11 या आकड्यावरती पहिली विकेट आणि आता प्रतीक पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. याच मैदानावरती याच हंगामामध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावरती 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. 4 षटकांचा सामना. ध्रुव शर्माला आपण पाहतोय, विकेट मिळवले, यशस्वी राहिले ध्रुव शर्मा देखील. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते खऱ्या अर्थाने विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघाची. पाठीमागे गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा पंचांचा इथे येत असताना पाहायला मिळतोय. चला, जो काही निर्णय असेल पंच तो आपण कळवायचा आणि तोच निर्णय हा अंतिम असेल, याची नोंद दोन्ही संघांच्या खेळाडूंनी घ्यायचे. जो काही निर्णय असेल तो पंच कळवतील आणि तोच निर्णय हा ग्राह्य धरला जाईल, त्यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाहीये. डेड बॉलचा इशारा. धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. 11 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. पुढचा बॉल ध्रुव शर्माचा. ऑप्शनच्या बाहेर, बॅटची कडा, विकेट कीपर कडून हा कॅच ड्रॉप पाहायला मिळतो. फेकी देखील झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल, मात्र धाव घेण्यापासून नकारलंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. शफीक यांना आपण पाहतोय. चांगलं बॅकअप त्यांचं पाहायला मिळालंय. धावफलक मात्र 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. विकेट चषकाची ही दमदार स्पर्धा, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने एक दिवसीय ही स्पर्धा, वन डे फिनिश या स्पर्धेची रूपरेषा. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी ध्रुव शर्माने केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, फटका केला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दिलाय. धावा मिळतील पूर्णपणे 4. अवधूत पाटीलच्या बॅट पडून हा दुसरा चौकार. सोळा धावा धावफलकावरती. 16 ऑन द बोर्ड. एक चौकार आलाय अवधूतच्या बॅट पडून. पुन्हा एकदा पाठीमागे केलाय. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा.
बॅक ऑफ द लेंथ हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये कुठेतरी जास्तीचा बॉल पाठीमागे हिट केला जातोय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये देखील एक चौकार आला, दुसऱ्या षटकामध्ये देखील एक चौकार. हा ट्रॅकर बॉल पुल केला, फटका फसलाय. श्रेयस कदम चेंडूच्या खाली, विकेट मिळते. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज 16 आकड्यावरती बाद. अवधूत पाटीलची विकेट. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत लोहारला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये अनिकेत लोहार दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर संग्राम शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम नागठाणे. नागठाण्याचा हा खेळाडू बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 अनिकेत लोहार वरती ती जबाबदारी दिली जाते. सोळा धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट महत्वाची मिळवली गेली होती. ऑन साइडला टर्न केलं जातं. फटका यावेळेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथून प्राप्त होते. एका सिंगलने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. 17 या आकड्यावरती धावफलक. 17 ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आता संग्राम शिंदेला आपण पाहतोय. जय मल्हार क्रिकेट क्लब विटा संघ कुठेतरी विचार केला तर थोडासा पिछाडीवरती आहे. धावा बनवाव्या लागतील. 1-2 मोठे हिट मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला 30 सर्कल मध्ये. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होते. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 18 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही एकही षटकार या इनिंग मध्ये आलेला नाहीये. कुठेतरी धावांची कमतरता पाहायला मिळते. धावांची ती पुंजी पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने बॉल आला नव्हता. एलिव्हेशन नव्हतं, संपर्क नव्हता. पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्येचा आता विचार केला तर 19 धावा धावफलकावरती. प्रतीक पाटील आणि संग्राम शिंदेवरती आता जबाबदारी असणार आहे. इथून पुढे संघाच्या धावांची जबाबदारी उचलावी लागणार आहे. कारण कुठेतरी विचार केला तर सलामीवीर स्वस्तात बाद झाले. अवधूतने प्रयत्न केले, 2 चौकार ठोकले, मात्र त्यानंतर आता मिडल ऑर्डर वरती ती जबाबदारी असणार आहे. पाठीमागे केला. यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अनिकेत लोहारचा आपण विचार केला तर खूप चांगला गोलंदाज आहे. बेळगाव परिसरातील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. 19 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर बॅटची कडा पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स या बॉलवरती गमावताना पाहायला मिळाले. डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक सिंगल. 4 बॉल 4 वरती प्रतीक पाटील खेळतोय तर 1 बॉल 1 वरती संग्राम शिंदे खेळतोय. सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय. मात्र 4 षटकांचा सामना आहे. आपल्याकडे तितकासा वेळ नाहीये सेट होण्यासाठी. त्यामुळे प्रयत्न हा पहिल्या बॉल पासून करणं गरजेचं होतं. मात्र गोलंदाजी देखील त्या ताकदीची पाहायला मिळाल्या. 20 धावा धावफलकावरती. ओव्हरपिच होता. यावेळेस देखील ती निराशा पाहायला मिळते चेहऱ्यावरती. कारण ओव्हरपिच बॉल संधी होती एक मोठा फटका खेळण्याची. ती संधी कुठेतरी चुकली. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. खूप चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी गोलंदाज विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघाचे करत असताना पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट केलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. इनसाइड आउटचा स्ट्रोक.
फॅन्टास्टिक बॅटिंग प्रतीक पाटीलच्या बॅट पडून चौकार. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले स्टेप आउट केलं. बॉल पासून थोडेसे लांब गेले. एक्स्ट्रा कव्हर्सला आय हँड कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर्सचं ते क्षेत्र आणि ते चौकार आणि धावफलक मात्र पुढे सरसावलं जाते. 24 धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती विकी पुजारी दाखवत असताना पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्याचा फिरकीचा जादूगार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय 4थ्या षटकामध्ये. आतापर्यंत 24 धावा बनवल्या गेल्यात. 8ची सरासरी राखले. शेवटचं षटक जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. विकी पुजारीवरती जबाबदारी दिली आहे. अगदी पाहिलं तर सावकार चषकाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली पहिली बाईक सावकार चषकाची पन्हाळ्याची स्पर्धा आणि तिथे या खेळाडूने ती बाईक जिंकली होती. तो खेळाडू आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये. ऑप्शनच्या बाहेर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अनिकेत लोहार बॉलच्या खाली होते. जजमेंट झालं होतं मात्र एक सोप्पा झेल इथे सुटलाय. एक सिंगल आणि सिंगलने धावफलक मात्र 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. निराश नितीन माटुंगे देखील पाहायला मिळतात कारण थोडीशी लेझी फिल्डिंग मध्ये होते त्यामुळे ती निराशा पाहायला मिळते. एक एक धाव महत्वाची आहे कारण पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर धावांचं महत्व पाहायला मिळालं. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 2 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळत आहेत. 2 धावेने 27 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. सत्तावीस या आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय. यावेळेस फटका लाजवाब आलाय. एकच मारलाय. सॉलिड मारलाय. कडक पे थडक षटकार. तीस धावा धावफलकावरती. आता स्टेप आउट होत असताना हा फटका पाहायला मिळाला. डाउन्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवला काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धावेने धावफलक मात्र वधारला जात आहे. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकी पुजारीवरती आक्रमण चढवलंय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लेग स्टंप वरून हा बॉल जाताना पाहायला मिळालाय. आपण जे गार्ड घेतो आपण कुठे उभे आहोत, आपली लेग स्टिक कुठे आहे, आपली ऑफ स्टिक कुठे आहे हे देखील आपल्याला माहित असणं तितकंच गरजेचं आहे. थोडेसे जास्त शफल झाले. स्टंप वरून हा बॉल गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक 33 या आकड्यावरती. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल होता. थोडासा चकवा दिला या बॉलने त्यामध्ये चेहऱ्यावरती हास्य देखील नितीन माटुंगे यांच्या पाहायला मिळाले. कमी गतीचा बॉल होता. थोडासा पाठीमागे केला आणि त्यानंतर निराश देखील प्रतीक पाटील पाहायला मिळतात कारण संधी होती एक मोठा फटका खेळण्याची. 33 वरती धावफलक स्थिरावलाय. फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं त्याचं उत्तर या बॉल वरती होतं. 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन दी बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकी पुजारी बॅटची कडा पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लिपला शुभम माने फेकी केली जाते. यावेळेस मात्र धावा जास्तीच्या मिळतील. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात इथे धावा मिळत असताना पाहायला मिळतील. 2 तर पूर्ण झाला. तिसरीचा देखील कॉल दिलाय मात्र रनआउटची विकेट गमवावी लागते. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि आवश्यकता 36 धावांची असणारा विराट स्पोर्ट्स कोल्हापूर संघासाठी. चला यानंतरचा होणारा सामना MJ स्पोर्ट्स वठार आणि त्यांच्या विरोधामध्ये
मराठा क्रिकेट क्लब बेळगाव या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला महेश जगताप सरांचा संघ, तो दुसऱ्या बाजूला मराठा क्रिकेट क्लब बेळगाव. चला या कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय, नाणेफेक केली जाईल. चला बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील MJ स्पोर्ट्स वठार. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन या रिपोर्टिंग करायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला त्याचबरोबर डॉन यांचं देखील शुभागमन झालं. प्रदीप नैनिट सर आणि त्याचबरोबर वीरेन नैनिट हे देखील आलेले आहेत. दोघांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. चला एक हस्र व्यक्तिमत्व डॉन, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला बॅटर्स तयार ठेवायचे. सलामीचे बॅटर्स, मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. चला दरम्यान सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती महेश नानगुडे, मुळशी बावधनचा डॉन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट महेश नानगुडे आणि त्याच्या साथीने नितीन माटुंगे. कोल्हापुरी तडका देण्यासाठी तो देखील आता दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जावेद संदीप फिरकीचा जादूगर, षटक क्रमांक 1 मध्ये. ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर कटचा फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी देखील धाव मैदानाच्या आतमध्ये त्याच्या पळाईने पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय खातं उघडलंय. महेश नानगुडे स्ट्रायकर एंड वरती. यावर्षी आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील पाहायला मिळालं. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल दूर करून केलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप पॉइंटला एक सिंगल इथून देखील प्राप्त होते. एका सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावते 3 या आकड्यावरती. बॉलवरची नजर अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळाले, त्यामुळेच हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. धावफलक मात्र आता वधारलं जात आहे सिंगलने 3 या आकड्यावरती. 36चं लक्ष आहे. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, सुरुवातीला तर संयम पाहायला मिळतोय.
हा प्रकार बॉल ऑन साइडला खेळलाय, मात्र घोषांकित क्षेत्रात डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 4 या आकड्यावरती. शरीरावरती केला, त्यानंतर बॉलला पुल जरूर केलं, मात्र दिशा चुकीची निवडली. एक धाव धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 4 या आकड्यावरती. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण पाहतोय. ओमकारजी पाटील सर आणि त्याचबरोबर दुर्वांकुर बेर्डे आपल्यासोबत केडीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत. यावेळेस मात्र डाऊन द लेग दिशा खराब पाहायला मिळते. जाऊ दिले बॉलला. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र 5 या आकड्यावरती पोहोचते. 5 धावा धावफलकावरती. नितीन माटुंगे यांचा विचार केला तर ज्या संघाच्या विरोधात खेळतात त्याच संघामधून देखील खूप वेळा खेळताना पाहायला मिळतात. त्यांचा घरचा संघ तो देखील आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. या एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र 6 या आकड्यावरती पोहोचतोय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जावेद संधी पाठीमागे केला. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ. चला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सात आकड्यावरती धावफलक. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. बॅकफुटला गेले. डुलिकट टच. क्षेत्ररक्षक जरूर होते, मात्र एक सिंगल इथून प्राप्त होते. एका सिंगलने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता पोहोचते 8 या आकड्यावरती. सिंगल डबलने धावफलक पुढे नेत असताना पाहायला मिळत आहेत. 9ची सरासरी आणि 30 राखण्याचा प्रयत्न इथे पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांचा, दोन्ही सलामीवीरांचा पाहायला मिळतोय. दिशा खराब. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाऊन द लेग जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. वरपेस बॉल सरळ अटॅक येण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण विचार केला तर एक चिकी सिंगल चोरटी धाव धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलने धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती जात असताना पाहायला मिळते. थोडीशी शांत आणि संयमी बॅटिंग, संयमी सुरुवात सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते विराट स्पोर्ट्स कोल्हापूर संघाची. दोन्ही फलंदाज आपला वेळ घेत असताना पाहायला मिळतात. खेळपट्टीचा थोडासा अंदाज घेत असताना पाहायला मिळतात. ओ फटका, क्या बात आहे. उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक खेळला. जरूर मात्र विकेट आली आहे. परतीचा प्रवास करावा लागतो. पहिला धक्का बसला. महेश नानगुडेचा खेळ संपुष्टात आलाय. 10 या आकड्यावरती पहिली विकेट. चला पंच निर्णय काय व्हायचा आहे. पंच चला, आणि जी शाळेची मुलं आहेत ती शाळेची मुलांनी आपण मैदानाच्या आतपर्यंत जायचं नाहीये. सामना महत्वाचा चालू आहे. डेड बॉलचा इशारा. जीवनदान मिळालंय महेश नानगुडेला. नशिबाची साथ असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर जितके आपले स्ट्रोक प्ले, जितकी आपली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग महत्वाची आहे, तितकीच नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आणि आता नशिबाची साथ महेश नानगुडेला मिळाले. धावफलक मात्र 10 या आकड्यावरती. डेड बॉलचा इशारा म्हणजे हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. दहा या आकड्यावरती धावसंख्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जवळपास माघारी परतवलं होतं महेश नानगुडेला, मात्र जीवनदान मिळालंय. नशिबाची साथ. धावसंख्या 10 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. ऑप्शनच्या बाहेर स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून.
सौरभ महापुरे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावेने धावसंख्या पदार्थे. पहिला षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. उर्वरित 18 चेंडू 24 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटील दाखवत असताना पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून या खेळाडूकडे वारंवार पाहिलं जातं. पहिला बॉल बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे मात्र धावा किती मिळत आहेत. दिशा एका धावेसाठीचा हा फटका. या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 13 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये आता इथून पुढे 23 धावा बनवायच्या आहेत. जबाबदारी आहे नितीन माटुंगे आणि महेश नानगुडेच्या खांद्यावरती. कशा प्रकारे खेळ केला जाईल, कशा प्रकारे बॅटिंग इथे साकारली जाईल, की गोलंदाज धावा रोखतील तो प्रयत्न होईल का. ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. तेरा या आकड्यावरती धावफलक. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. वेगात टाकलाय हा बॉल. आपण पाहिलं तर थोडासा वेगात टाकलाय. बॅकफुटला जात असताना फटका केला. एक्स्ट्रा कव्हर्सला डीप प्रोटेक्शन अजय चुएकर. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव धावफलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळते. महेश नानगुडेच्या विरोधात एका चॅनल मध्ये गोलंदाजी केली. वारंवार ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू हाताळलेत. प्रयत्न महेशने देखील त्यावरती मोठे फटके खेळण्याचे जरूर केलेत मात्र सिंगल डबलने धावफलक अजूनही हलतं पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. 3 बॉलचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातला. कट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस ऑप्शनच्या बाहेर. फुटवर्क नव्हतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती धावसंख्या. यस या दुसऱ्या इनिंगचा पहिला डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. अवधूत पाटीलने तो हाताळलाय. ऑप्शनच्या बाहेर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती स्थिरावले. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. हो यावेळेस देखील वेगात टाकलाय. थोडासा पाठीमागे बॅक ऑफ द लेंथ हिट केला जातोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये लेग बाईसच्या स्वरूपात ऍड होते. बॉस यांना देखील आपण आता इन ऍक्शन पाहतोय. अगदी पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो तेच बॉस देखील या सामन्यामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. जिथे कमी तिथे आम्ही असं बॉस म्हणतायत आणि आता संघामध्ये खेळाडूंची कमतरता आहेत तर लगेच खेळाडू म्हणून देखील भूमिका बजावतायत. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा केस संपलाय. 16 या आकड्यावरती धावफलक. 12 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती इस्फुर्लीचा युवा सितारा दाखवत असताना पाहायला मिळतोय अजय चुएकर. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. करवीर तालुक्यातील इस्फुर्लीचा हा खेळाडू. रबर बॉल क्रिकेट स्पेशलिस्ट म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. 12 चेंडू 20 ची आवश्यकता आहे. चला पुढचा सामना बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एमजे स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या रिपोर्टिंग करा टॉस साठी. चला या बालाजी स्पोर्ट्स आणि एमजे स्पोर्ट्स कॅप्टन रिपोर्टिंग करा. पाठीमागे बॉल मार्ग होतोय. यावेळेस मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावफलक आता पोहोचत आहे 17 या आकड्यावरती. 11 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 19 ची आवश्यकता आहे. 11 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत.
11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. आता समीकरण कठीण होत चाललंय कारण अवधूत पाटीलने ते षटक हाताळलं, तिथे कमबॅक झाला आणि आता अजय चुवेकरने देखील पहिला बॉल चांगला हाताळलाय. डेड बॉलचा इशारा इथे येतोय. बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये MJ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. MJ स्पोर्ट्स कॅप्टन चला आपण यायचंय. बालाजी स्पोर्ट्स कॅप्टन आलेला आहे. MJ स्पोर्ट्स कॅप्टन चला या रिपोर्टिंग करा. 17 या आकड्यावरती धावफलक. 11 चेंडू 19 ची गरज आहे. अजयचा पुढचा बॉल ओसरा बॅटने लॉफ्ट केलाय इनटू द आर्क and it's out of the park. Fantastic stroke by नितीन माडुंगे, सिक्सर. पुढे केला ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉल म्हणजे नितीन माटुंगेची ताकद आणि ती ताकद इथे दाखवली. षटकाराने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 23 या आकड्यावरती. समीकरण बदलते. येणारे 10 बॉल 13 ची आवश्यकता आहे. अजय चुवेकर कडे देखील जो अनुभव आहे तो अनुभव आता वापरावा लागेल कारण सामना आता कठीण होत चाललाय. 10 चेंडू 13 ची आवश्यकता आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळत आलाय. चला MJ स्पोर्ट्स कॅप्टन शिवराज जगताप चला या टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. शिवराज जगताप वारंवार कॉल दिला जातोय, आपण या रिपोर्टिंग करा टॉस साठी. ऑन साइडला मात्र टर्न केलं जात आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. थांबवलं गेलं. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेने धावफलक मात्र वधारलं जात आहे. 24 या आकड्यावरती धावसंख्या. 9 बॉल 12 ची आवश्यकता आहे. लेफ्टी बॅटर आता स्ट्रायकर रेन वरती महेश नानगुडेला आपण पाहतोय. 3 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. हे 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत. जितक्या कमी धावा खर्च करता येतील तितक्या कमी धावा खर्च कराव्या लागतील. हो यावेळेस फटका बसलाय. बॅटची कडा विकेट किपरने हा झेल टिपलाय. विकेट आले आणि प्रेक्षक वर्ग ज्या खेळाडूच्या बॅटिंगची प्रतीक्षा करत होते तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. बांद्रा कोलगेट ग्राउंड पासून सुरू झालेला प्रवास आज अनेक मोठमोठ्या क्रीडांगणावरती ज्या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं श्रेयस विद्याधर कदम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8 चेंडू 12 ची आवश्यकता आहे आणि आता श्रेयस कदम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट महत्वाची मिळवले. लेफ्टी बॅटर बाद झाला मात्र आता श्रेयस कदम बॅटिंग साठी दाखल झालाय. बॉल पुल केलाय. बॉलला केलाय गोल. श्रेयस विद्याधर कदमच्या बॅट पर षटकार. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. फटका चांगला होता मात्र पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. दरम्यान नाणेफेक जिंकलाय बालाजी स्पोर्ट्स बेळगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला आपण खेळाडू तयार राहायचं. यानंतर लगेचच सामना संपल्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. आठ चेंडू 12 ची आवश्यकता असताना फटका जरूर आला मात्र डेड बॉलचा इशारा पंचांचा इथे येतोय. श्रेयस कदमच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. अजय चुवेकरला चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. 2 बॉल महत्वाचे आहेत. ऑन साइडला सरळ बॅटने पिकअप स्ट्रोक. हा झेल टिपणं गरजेचं होतं आणि तो झेल टिपलाय. विकेट आले. श्रेयस कदम गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी. तिसरा धक्का. श्रेयस बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल क्रिकेट हंगाम गाजवणारा खेळाडू रोहित करात बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याच मैदानावरती MJ चषकाची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समन असे 2 पुरस्कार एकाच स्पर्धेमध्ये पटकावणारा खेळाडू आता बॅटिंग साठी दाखल झालाय. येणारे 7 बॉल 12 ची आवश्यकता आहे. पुण्याचा खेळाडू आता बॅटिंग साठी दाखल झालाय. मुंबईकर बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता पुणेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू 12 ची आवश्यकता आहे. अजय चुवेकरने कमबॅक केले. षटकाराला त्यानंतर 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल खऱ्या अर्थाने मॅचचं चित्र सांगणारा बॉल आहे. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय.
थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामन्याचं समीकरण बदललं. येणारे 6 बॉल 6ची आवश्यकता आहे. चला, जे नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती, आपण प्रॅक्टिस थांबवायची आहे. खेळाडूंना थोडस डिस्टर्ब होतोय, खेळाडूंना अडचणी येत आहेत, त्यामुळे आपण थोडस लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. जे नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांनी थोडस सहकार्य करायचंय. गोलंदाजी मार्क वरती अखेरच्या षटकामध्ये राहुल कुडचे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बोरगावचा हा खेळाडू षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झालाय. 6 बॉल 6ची आवश्यकता आहे. नितीन माटुंगे ऑन स्ट्राईक. हो, हा चेंडू मॅजिक पाहायला मिळते या बॉल वरती. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहायला आवडेल, कशा प्रकारे बॉल टप्पा पडल्यानंतर वळलाय. केडीसी लाईव्ह वरती आपण पाहतोय. ऑफ कटरचा वापर हातावरनं ओळखणं देखील तितकंस कठीण आहे. बॉल टप्पा पडला त्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ कटरचा वापर. वरपीच बॉल जरा बॅटने फटका गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत का कॉर्नरला. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते, त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या मात्र जाते आता थेट 33 आकड्यावरती. 4 बॉल 3ची आवश्यकता आहे. राहुल कुडचेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ही पट्टी सुकले, त्यामुळे आपण पाहिलं तर त्या धीम्या गतीच्या गोलंदाजांचा वापर केला जातोय. खोला टाकला, यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केले जाते. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. दुसरी धाव देखील धावफलकावरती ऍड होते. म्हणजेच काय, विजय निश्चित झालाय. सामना इथे जिंकलाय, पराभूत केलंय जय मल्हार क्रिकेट क्लब विटा संघाला. विराट स्पोर्ट्स संघाचा पहिला विजय. वेल प्लेड. चला, यानंतरचा होणारा सामना बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील MJ स्पोर्ट्स वठार. चला, बालाजी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग सेट करायचे MJ स्पोर्ट्स. आपण आपले बॅटर तयार ठेवायचे.